श्री शाकंभरी नवरात्र प्रत्येक वर्षी पौष महिन्यात शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो. शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्याचीच पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्र महोत्सवात होत असते. देवीच्या उपासनेची परंपरा फार पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे. देवीचे मूळ रूप हे जरी निर्गुण असले तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. कुलदेवी, ग्रामदेवी, शक्तीपीठ आदी रूपांमध्ये देवीच्या विविध सगुण रूपांची उपासना केली जाते. हिंदू संस्कृतीमध्ये जितके महत्व देवाला आहे तितकेच ते देवीलाही आहे, हे विशेषत्वाने नमूद करण्यासारखे आहे. भारतात अन्य संप्रदायांप्रमाणेच शाक्त संप्रदायही कार्यरत आहे. पंचायतन पूजेमध्ये शिव, विष्णू, गणपती आणि सूर्य यांच्या समवेत देवीच्या पूजनाचेही विशेष महत्व आहे. उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळेच प्रतिवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो. पौष शुक्ल अष्टमी पासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र साजरे केले जाते. भारताच्या विविध प्रांतांसोबतच महाराष्ट्रातही शाकंभरी देवीची पूजा केली जाते. शाकंभरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते. महाराष्ट्रातील काही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची व इतर समाज बांधवांची ही कुलदेवता आहे. शाकंभरी देवीला बनशंकरी असे आणखी एक नाव आहे. तिचे मुख्य स्थान विजापूर जवळ बदामी येथे आहे. शारदीय नवरात्राप्रमाणेच शाकंभरी नवरात्रीमध्येही आदिशक्तीची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्र महिन्याच्या पौर्णिमेला काहीतरी विशेष महत्व आहे. तर पौष महिन्यातील पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हटले जाते. शाकंभरी देवीच्या उत्पत्तीची कथा अशी सांगितली जाते की देवी भागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्न पाण्याविना उपाशी राहिले. त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. देवीला याची करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य अशा शाक भाज्या उत्पन्न केल्या. त्या भुकेलेल्यांना खाऊ घातल्या. त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले. त्यामुळे या देवीला शाकंभरी हे नाव मिळाले. एका धार्मिक कथेनुसार असे सांगितले जाते की हरिद्वार ते केदार या रस्त्यावरती कुमाऊ टेकडीवर देवीने 1000 वर्षे केवळ शाक भाज्या खाऊन तपश्चर्या केली. त्यामुळे ही देवी शाकंभरी देवी या नावाने प्रसिद्धी पावली. महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ आढळतात. दुसऱ्या एका धार्मिक कथेनुसार शाकंभरी देवीची पौराणिक कथा अशी सांगितली जाते की फार पूर्वीच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वेद मागून घेतले. त्यामुळे ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली. होम, हवन आदी सर्व बंद पडले. त्यामुळे पावसाचा अभाव झाला. पृथ्वी शुष्क झाली. धान्य, फळे आदी सर्व उत्पन्न होईना. दुष्काळ पडला. तेव्हा ब्राह्मणांनी व देवांनी भगवती देवीची उपासना आरंभली. निराहार राहून भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिची स्तोत्र, स्तुती, जप, जाप्य यांनी उपासना केली. तेव्हा भगवती जगदंबा प्रसन्न झाली. तिने सर्वांसाठी शाक म्हणजे भाज्या, फळे निर्माण केली.
तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला व सर्वत्र सुबत्ता निर्माण झाली. भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंभरी पडले. शाकंभरी देवी ही 18 पगड जातींची म्हणजे सर्वांचीच देवी आहे. ही देवी कुमारी आहे. कुमारींचे पूजन करणे ही या नवरात्रातील एक विशेष धार्मिक प्रथा आहे. या कालावधीत जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन सर्वांकडून केले जाते. अशा ह्या शाकंभरी देवतेला आपणा सर्वांनी विनवणी करूया की इथून पुढच्या काळात संपूर्ण जगात सुबत्ता राहू दे. जय शाकंभरी माता.